पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातलं एक प्रगतिशील गाव केंजळ. जिल्हा परिषदेची या केंजळ गावातली शाळा आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ती इथं राबवण्यात येणाऱ्या कृतीयुक्त अध्ययन पद्धती म्हणजेच ABL ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या प्रकल्पामुळं. ज्ञानरचनावाद हा कृतीयुक्त अध्ययन पद्धतीचा पाया आहे. आज सुमारे 1200 पेक्षा अधिक शाळांमधून ABL हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. डेव्हिड हॉर्सबर्ग या शिक्षणतज्ज्ञानं 1944 मध्ये विकसित केलेली कृतीयुक्त अध्ययन पद्धत आज विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा स्तर उंचावण्यासाठी अतिशय मोलाची ठरते आहे. मूल स्वतःच्या अनुभवातून आणि कृतीतून स्वतः ज्ञानाची निर्मिती करतं, हे ज्ञानरचनावादाचं तत्त्व कृतीयुक्त अध्ययन पद्धतीत वापरलं आहे. मुलांनी स्वतः विविध कृतींद्वारे शिकावं, हा कृतीयुक्त अध्ययन पद्धतीचा गाभा आहे. छोटे छोटे घटक, उपघटक, विविध सोप्या आणि मनोरंजक कृतींद्वारे मुलं शिकली तर ते अध्ययन अधिक टिकाऊ होतं. ही कृतीयुक्त अध्ययन पद्धतीमधली मुख्य कल्पना. कृतीयुक्त अध्ययन पद्धतीतल्या वर्गखोल्यांची रचनाही नाविन्यपूर्ण असते. वर्गातल्या भिंतींची विषयानुरूप 3 स्तरांवर विभागणी करण्यात येते. सर्वात वरच्या भागात कायमस्वरूपी उपयुक्त शैक्षणिक माहिती असते. मधल्या स्तरावर माहितीबरोबरच शिक्षकांना विषयानुरूप तक्ते लावण्यासाठी रचना करण्यात येते. सर्वात खालचा स्तर हा मुलांच्या अभिव्यक्तीसाठी राखून ठेवलेला असतो. वर्गातल्या एका बाजूला विविध कृतींसाठी आवश्यक साहित्य मुलांना सहजपणे घेता येईल अशा प्रकारे ठेवण्यात येतं. अध्ययन कार्ड, शैक्षणिक कोडी, शैक्षणिक खेळ, प्रतिकृती असं विविध साहित्य ट्रेमध्ये मुलांसाठी उपलब्ध केलं जातं. कृतीयुक्त अध्ययन पद्धतीमध्ये शाळेच्या परिपाठानंतर सुरुवातीला मुलांकडून घटकावर आधारित काही सामूहिक कृती करून घेण्यात येतात. स्वरांचं वाचन, कविता सादरीकरण, गोष्ट सांगणं, लेखन अशा विविध सामूहिक कृती करण्यामध्ये मुलं रमून जातात आणि तणावरहित होतात. इयत्ता 1 ते इयत्ता 4 सर्व मुलं कृतीयुक्त अध्ययन पद्धतीमध्ये एकत्र शिकतात. मुलांच्या विविध कृतींचं शिक्षक सतत निरीक्षण आणि मूल्यमापन करत असतात. मुलांनी करायच्या प्रत्येक कृतीसाठी कृतीचं वर्णन करणारी कृती कार्ड किंवा अध्ययन कार्ड तयार करून ट्रेमध्ये ठेवली जातात. कृती कार्डांभोवती निश्चित केलेल्या रंगांची चौकट आखलेली असते. इयत्ता 1साठी लाल, 2रीसाठी हिरवा, 3रीसाठी निळा आणि इयत्ता 4थीसाठी फिकट केशरी रंग निश्चित करण्यात आलेला आहे. अध्ययन कार्डामधल्या डाव्या कोपऱ्यातलं चित्र हे मुलांनी करायच्या कृतीचं वर्णन दर्शवतं. मुलांना अध्ययन कार्ड ओळखण्यासाठी त्यांच्या आवडीच्या विविध चिन्हांचा किंवा चित्रांचा वापर करण्यात येतो. त्याला लोगो असं म्हणतात. मराठी विषयासाठी प्राणी, गणित विषयासाठी पक्षी, इंग्रजी विषयासाठी वाहनं, परिसर अभ्यास 1 साठी फळं आणि परिसर अभ्यास 2 साठी दिवे असे लोगो वापरण्यात येतात. प्रत्येक लोगो एका विशिष्ट कृतीशी निगडीत असतो. उदाहरणार्थ, गाय हा लोगो कविता, गाणी, स्पष्टीकरण यासाठी, तर पोपट हा बेरीज या कृतीसाठी असतो. अभ्यासक्रमातला प्रत्येक घटक पूर्ण होण्यासाठी काही शैक्षणिक टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. यालाच माइलस्टोन असं म्हणतात. प्रत्येक इयत्तेच्या म्हणजेच प्रत्येक स्तराच्या अभ्यासक्रमाचं वार्षिक नियोजन इथं अध्ययन शिडीत करण्यात येतं. यामध्ये 10 पेक्षा जास्त माइलस्टोन्सची क्रमबद्ध मांडणी केलेली असते. क्रमबद्ध चित्रांच्या साहाय्यानं माइलस्टोनच्या माध्यमातून ही अध्ययन शिडी आकाराला येते. मेन लॅडर म्हणजेच मुख्य अध्ययन शिडीत मुलांनी वैयक्तिकरित्या करायच्या कृतींची मांडणी दर्शवण्यात येते. निरीक्षण, लेखन, वाचन आणि प्रयोग अशा वैयक्तिक कृतींचा समावेश मुख्य अध्ययन शिडीत करण्यात येतो. मुख्य अध्ययन शिडीच्या दोन्ही बाजूला
पूरक अध्ययन शिडी म्हणजे साईड लॅडर यांची मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्यात मुलांनी गटांनी करावयाच्या कृतीची मांडणी पूरक अध्ययन शिडीत करण्यात येते. ही जी शिडी आहे याची रचना ही छोटे छोटे कृती प्रत्येक कार्डवर दिलेले असतात आणि हे एक एक कार्ड सोडवत मुलं ही शिडी पूर्ण वर्ष एका शैक्षणिक वर्षामध्ये पूर्ण करणं अशी अपेक्षा असते. या शिडीची सुरुवात ही 0 माइलस्टोन पासून सुरू होते आणि ती शिडी 10व्या माइलस्टोनला संपते. जेव्हा 10वा माइलस्टोन विद्यार्थी पूर्ण करतो तेव्हा त्याने एका शैक्षणिक वर्षामधील त्याचा इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केला असं आपल्याला म्हणता येतं. आणि हा जेव्हा माइलस्टोन पूर्ण होतो त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मूळाक्षरं शिकणं किंवा मराठी भाषा शिकण्यासाठी इथून पहिल्या माइलस्टोन पासून सुरुवात केली जाते. पहिल्या माइलस्टोनला सुरुवात झाल्यानंतर इथं त्याचं पहिलं कार्ड आहे बघा, वाघ 1. मग मूल इथं त्याचं हे कार्ड पाहतं वाघ 1. हे वाघ 1 कार्ड पाहिल्यानंतर ज्या इकडं ठेवलेले जे कार्ड्स आहेत ट्रेमध्ये तिथं वाघाचा ट्रे घेतं आणि वाघाचा ट्रे घेऊन त्याच्यामध्ये वाघ 1 हे लाल रंगाची बॉर्डर असलेलं कार्ड म्हणजे आता पहिलीचं कार्ड तो त्या ट्रेमधून घेतो. त्याच्यावर असणारी कृती तो संबंधित कृती करतो. ती केल्यानंतर त्याची मला दाखवतो की ही कृती मी केलेली आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज तो पूर्ण करत पुढच्या लोगोजचे कार्ड्स घेत जाऊन आपले माइलस्टोन पूर्ण करत असतो. लोगो, माइलस्टोन, अध्ययन शिडी यांचा उपयोग करून विद्यार्थी कसे शिकतात याची उजळणी गणित विषयाच्या माध्यमातून जाणून घेऊया. प्रथम काही सामूहिक क्रियांच्या माध्यमातून मुलांना शिकवण्यात येतं. यानंतर मुख्य शैक्षणिक शिडीजवळ जाऊन मुलं माइलस्टोनमधील कृती करायच्या लोगोची निवड करतात. यानंतर संबंधित लोगोच्या ट्रेमधून आवश्यक नंबरचं अध्ययन कार्ड निवडतात. आणि त्यानंतर त्या अध्ययन कार्डवरील कृती पूर्ण करतात आणि तपासून घेतात. कृतीयुक्त अध्ययन पद्धतीत मुलांची विभागणी नैसर्गिकरित्या 6 गटात होते. पहिल्या गटातील विद्यार्थ्यांना शिक्षक संपूर्ण मार्गदर्शन करतात. दुसऱ्या गटातील मुलांना शिक्षक अंशतः मार्गदर्शन करतात. तिसऱ्या गटातील मुलं एकमेकांच्या सहाय्यानं विचारविनिमय करून कृती करतात. चौथा गट हा गटप्रमुखाच्या मदतीनं अथवा सहाध्यायींच्या मदतीनं शिकत असतो. 5व्या गटातली मुलं ही संपूर्णपणे स्वतः अध्ययन करत असतात. 6वा गट हा मूल्यमापनाचा असतो. स्वाध्याय पूर्ण झाल्यानंतर विषय शिक्षकांकडून तो तपासला जातो. गटाची समूह थाळी दर्शवणाऱ्या ठिकाणी त्या गटातील विद्यार्थी अध्ययन कृती करताना दिसून येतात. ABL मेथॉडॉलॉजीमध्ये शिक्षक प्रत्येक मुलाला शिकायला मदत करतो. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातल्या ज्या बाबी आहेत, आकारिक मूल्यमापन किंवा संकलित मूल्यमापनच्या, हे दररोज प्रत्येक मुलांचं आपण या ABL मेथॉडॉलॉजीमध्ये घेऊ शकतो. याच्यामध्ये सामुदायिक परीक्षेतला पूर्ण फाटा दिलेला आहे. आमची मुलं ABL पद्धती म्हणजे शाळेत सर मॅडम शिकवतात आणि घरी आल्यावर सुद्धा त्या मुलांना अभ्यास वगैरे म्हणजे करा वगैरे असं सांगावं लागत नाही, ते मनाने करतात. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या चर्चेत कृतीयुक्त अध्ययन पद्धतीतील सकारात्मक पैलू समोर येतात. ABL ह्या प्रकल्पामुळे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी एकत्रित, त्यामुळे मुलांचा टीमवर्क एकमेकांना समजून घेणं. ABLमुळे मुलं क्रमाक्रमाने शिकतात आणि क्रमाक्रमाने पुढे जातात. जर तिसरीच्या मुलाला जर चौथीत जायचं असेल तरी ती पद्धत चालू शकते आणि जर चौथीच्या मुलाला जर पहिलीच्या वर्ग ABLचं येत नसेल तर ते पहिलीच्या कार्डवरचं पण तो अभ्यास करू शकतो. महाराष्ट्रातील असंख्य शिक्षक, शिक्षणप्रेमी, नागरिक आज कृतीयुक्त अध्ययन पद्धत जाणून घेण्यासाठी केंजळसारख्या शाळांना भेटी देत आहेत. ABLचा इम्पॅक्ट एक असा सगळ्यात महत्त्वाचा जाणवला की यावर्षी 27 मुलं की जी इंग्लिश मीडियमला होती ती आपल्या शाळेत प्रवेशित झाली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि ABL ज्याच्यामध्ये रचनावादसुद्धा आहे, मुलं कृतीतून शिकतात, आनंददायी शिक्षण पण होतं. ABLसाठी ग्रामस्थांकडून
पर्याय विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीकडून भरीव स्वरूपाची मदत मिळत आहे. आम्ही ज्या काही गोष्टी सांगितलं त्या सर्व गोष्टी आम्हाला लगेचच उपलब्ध करून देते शाळा व्यवस्थापन समिती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानरचनावादावर आधारित कृतीयुक्त अध्ययन पद्धती हे एक वरदानच आहे.